नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपण जे पीक लावतो आहे त्यामध्ये रोग कीड येणे हे स्वाभाविक झाले आहे. आपल्याला रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी आपण कोणत्याही विविध प्रकारचे केमिकल आपण वापरत असतो. आपल्या पिकांवर विविध प्रकारचे रोग हे येत असतात, जसे की जीवाणूंचे रोग, विषाणूंचे रोग, तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावसुद्धा आपल्या पिकांवर हा आता वाढलेला आहे. ते बुरशीजन्य पिकांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर हा करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुरशीनाशकांचे प्रकार, कोणते बुरशीनाशक कसे वापरले जाते यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आपण बघत आहात आपला विषय यूट्यूब चॅनल. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आधी समजून घेऊ की बुरशीनाशक म्हणजे काय. बुरशीनाशक म्हणजे असे रसायन किंवा पदार्थ जे बुरशीचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिबंध करतात. बुरशीनाशकांचा वापर विविध प्रकार पिकांच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी केला जात असतो. आता बघूयात बुरशीनाशकांचे मुख्य प्रकार कोणते आहेत. बुरशीनाशकांच्या प्रकारामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणजे कॉन्टॅक्ट फंगिसाईड. आता हे फवारण्यानंतर पानांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरतात व पानांवर एकसारखे रासायनिक थर तयार करते आणि जेव्हा बुरशीचे बीजाणू या बुरशीनाशकाच्या संपर्कात येतात तेव्हा ते निष्क्रिय होतात. जसे की आता आपण बघितलं, यात मॅन्कोझेब, कॉपर ऑक्झीक्लोराइड अशा प्रकारचे बुरशीनाशकांचा समावेश या स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणजे कॉन्टॅक्ट फंगिसाईडमध्ये होत असतो. तसेच आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे हे फवारणीद्वारे दिल्यानंतर वनस्पतींच्या पानांच्या पर्णरंध्राद्वारे आतमध्ये शोषली जातात व अडवणीद्वारे दिल्यानंतर वनस्पतींच्या मुळांमध्ये आतमध्ये शोषले जाते व आतमध्ये गेल्यानंतर हे ते बुरशीच्या विरोधात कार्यरत राहते. बुरशींवर विविध प्रकारच्या क्रिया करून बुरशींना निष्क्रिय करते, जसे की कार्बन डायझाईन, ट्रायसायक्लोझोल अशा प्रकारचे मुख्य केमिकल या आंतरप्रवाही म्हणजे सिस्टमिक फंगिसाईड याच्यामध्ये येत असतात. नंतर तिसरा प्रकार आहे म्हणजे प्रतिबंधक बुरशीनाशक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह फंगिसाईड. या बुरशीनाशकांचा वापर कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून केला जात असतो, जसे की झिंक, सल्फर. विविध आपल्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारे हळदची डस्टिंगसुद्धा करत असतो, जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव हा होणार नाही व आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर हे घेत असतो. तसेच चौथा प्रकार आहे उपचारात्मक बुरशीनाशक म्हणजे क्युरेटिव्ह फंगिसाईड. या बुरशीनाशकांचा वापर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व नियंत्रणात्मक म्हणून केला जातो, जसे की मिथिल, थायफेनेड, डायमिथॉन अशा प्रकारचे बुरशीनाशक हे असे 4 मुख्य प्रकार आहेत. आता बघूयात बुरशीनाशक वापरण्याची पद्धत नेमकी कशी आहे. तर बुरशीनाशक आपण विविध प्रकारच्या पद्धतीने वापरू शकतो, जसे की फवारणी म्हणजे स्प्रेइंग करून बुरशीनाशक यांचे द्रावण करून आपण फवारणी करू शकतो. तसेच अडवणी म्हणजे ड्रेंचिंग करून बुरशीनाशक द्रावण हे आपण पंपाच्या सहाय्याने रोपांच्या बुडाजावर सोडून आपण त्याची अडवणी करू शकतो किंवा ठिबकद्वारे म्हणजे ड्रिप ॲप्लिकेशन. तसेच बियाण्यांना प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया, सीड ट्रीटमेंट करून आणि सॉईल ट्रीटमेंट म्हणजे मातीवर प्रक्रिया करून सुद्धा आपण बुरशीनाशकांची पद्धत ही वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही व बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकांना संरक्षण मिळेल. अशा प्रकारे आपण बुरशीनाशकांचा उपयोग करू शकतो. पण आता नवीन रिसर्च किंवा काहीमध्ये आपल्याला असं जाणवत आहे की आता बुरशीजन्य रोगसुद्धा अशा आपल्या जुन्या प्रकारच्या बुरशीनाशकांना संरक्षित झाले आहेत, ते रेजिस्टंट झाले, जेणेकरून त्यांना अशा प्रकारचे केमिकल वापरून सुद्धा बुरशीजन्य रोग हा कमी होत नाही. त्यामुळे आपल्याला बुरशीजन्य रोगांचा आता कमी करण्यासाठी आपण बायोलॉजिकल मेजर म्हणजे जसे की ट्रायकोडर्मा वगैरे सारख्या आपण मातीमध्ये ॲप्लिकेशन करूनच आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर घेऊ शकतो, जेणेकरून आपली माती व शेती दोन्ही चांगली राहील. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारच्या व नवीन आपल्याला शेतीविषयक माहिती लागणार असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.